नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा भाजपचे नेते विजयकुमार गावित यांनी उपरे-टपरे म्हणून टीका केली होती। या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। 1995 ला डॉक्टर विजयकुमार गावित हे निवडणूक लढवण्यासाठी आले होते, तेव्हा ते उपरे-टपरे होते का? विजयकुमार गावित यांचं वक्तव्य हे मतदारसंघातील तमाम तरुणांचा अपमान असल्याचं सांगत मतदार त्यांना धडा शिकवतील असा घणघणाट माजी मंत्री के.सी. पाडवे यांनी केलाय। आज एका व्हिडिओद्वारे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून डॉक्टर विजयकुमार गावितांचं मी वक्तव्य ऐकलं। आमचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, त्या उमेदवाराबद्दल बोलताना ते उपरे टपरे असे बोलतात, असली गावातनं त्यांनी निवडणूक लढवावी असे म्हणतात। त्यांना एक जे 95ला जेव्हा उभे राहिले होते त्यावेळेला ते उपरे टपरे नव्हते का हा एक प्रश्न आहे, आकाशातनं टपरले का हा प्रश्न आहे। आणि निश्चितपणे त्यांना निवडून देण्यासाठी सुद्धा जनतेनेच मतदान केलेलं आहे। ते स्वतः निवडून येतात असं त्यांना वाटतं, परंतु पब्लिक ही सगळी जाणती राजा आहे, लोकांमध्ये लोकशाही आहे आणि त्यांचा जो गर्व आहे हा गर्व उतरवतील। आणि पोरांना या पद्धतीने बोलणं, आज तरुणांचा तो उमेदवार आहे, लोक याचं उत्तर देतील आणि सगळे उत्तर देऊन एक प्रकारचं याचं उत्तर जनताच देईल आणि कोणाचा गर्व असेल, घमेंड असेल, तो घमेंड उतरले असे राहणार नाही असं मला स्वतःला खात्री वाटते।